आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झाले आहे। आज पहाटे शुक्रवार डिसेंबर 12 अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले। त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती। मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते। राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। राज्यासह राजकारणातील देशाच्या स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख होती। भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूरमध्ये झाला। त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1967 ते 69 या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले। 1980 मध्ये शिवराज पाटील यांनी राष्ट्रीय राजकारणात काम VIS करण्यास सुरुवात केली। 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले। त्यानंतर 1999 पर्यंत सलग 7 वेळा त्यांनी निवडणूक जिंकत केंद्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण केला। 2004 मध्ये भूषवले केंद्रीय गृहमंत्रीपद इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली। 1991 ते 1996 या काळात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले। 2004 मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रीपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या। 2004 ते 2008 या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रीपद भूषवले। 2008 मध्ये नोव्हेंबर 26 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर शिवराज पाटील यांनी 30 नोव्हेंबर 2008 रोजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला। त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील चाकूरकर, सून अर्चना पाटील चाकूरकर आणि नातवंडे असा परिवार आहे। आज लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील।